आत्ता वाजले सकाळचे 6. बघा या मैया किती सुंदर रोटी बनवत आहे. पण म्हटलं सध्या आता भूक नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आमचा नर्मदा परिक्रमेचा आहे 42वा दिवस आणि आम्ही रात्री कवळा या गावामध्ये मुक्कामी होतो. सकाळी सकाळी आम्ही निघालो आहेत. सूर्य भगवंताचे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्हाला जायचं आहे दही या गावाला. दही खायचं नाही, दही हे गाव आहे, त्या गावाला आम्हाला जायचं आहे. इथून ते गाव आहे 12 किलोमीटर. तर 9-10 वाजेपर्यंत आम्ही त्या गावात पोहोचतो आरामात बालभोग घ्यायला. मध्ये नर्मदे हर. चाय सेवा फाटा जलवट इथे चाय प्रसादी भेटते. हा हापसा पहा कसा आहे. पाणी हापसायचं सुद्धा काम नाही, ऑटोमॅटिक पाणी गळते बाहेर. एवढं या भागात पाणी आहे. रामकृष्ण हरी मंडळी नर्मदे हर. तर आम्ही दही या गावामध्ये पोहोचलो. रस्त्यातून जात असताना इथं हॉटेल लागली टेस्टी नमकीन. त्यांनी आम्हाला नाश्ता खाऊ घातला. आता आम्ही जात आहोत पुढच्या प्रवासात. नर्मदे हर. थोडंसं पुढं आल्यानंतर इथं या बाबांनी आम्हाला जिलेबीसाठी थांबवलं. जिलेबी वगैरे आम्हाला खायला दिली. दही या गावामध्ये इथं आश्रम आहे हनुमानजी मंदिर दही. इथून आतमध्ये जावं लागतं. खूप मोठं गाव आहे, शहर आहे तालुक्यात. पडियाल गावच्या 3 किलोमीटर अगोदरच एक आश्रम आहे. खूप सुंदर आश्रम आहे. त्या आश्रमात 24 घंटे अन्नदान आहे. म्हणजे 24 घंटे तुम्ही कधीही या, तुम्हाला भोजन प्रसादी मिळेल. 24 घंटे प्रसाद तिथे मिळतो. खूप सुंदर आश्रम आहे तिथं. आणि 24 तास रामधून चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे आहे. तर आम्ही आहोत सध्या पडियाल या गावामध्ये. इथं हायवेच्या डाव्या हातावर आश्रम आहे आणि इथून गावातून रस्ता आहे दुगाव जायला. दुगावमध्ये सुंदर आश्रम आहे आणि मैयाच्या किनाऱ्याने थोडासा रस्ता जातो, म्हणून आम्ही दुगाव जात आहोत. आणि दुगाववरून मग उद्या कोटेश्वर. नर्मदे हर. तर मंडळी आता आम्ही दुगावमध्ये पोहोचलो आहोत. मा नर्मदा आश्रम, श्री जेकरजी मंदिर अन्नक्षेत्र आश्रम मुक्काम आमचा इथेच आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
पाहत राहा आमचं यूट्यूब चॅनल योगी काही वसत लाईक करा शेअर करा